मंडळी, भरत जाधव म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? जत्रा मधला तो मोन्या, का न्होळे भाड्या भाड्याचं बोला, का दामोदर पंत मधला दामो, ज्याच्या अंगात संध्याकाळी अन्न यायचे, का 3:30 मधला चंदन, का खबरदार मधला पत्रकार, की पछाडलेला मधला भूतांनी पछाडलेला भरत. असे कितीतरी भरत जाधवचे रोल आपल्याला सहज आठवतात. यातला प्रत्येक रोल भरत जाधवने अक्षरशः जिवंत केलेला आहे. मराठीतला पहिला सुपरस्टार ज्याला बोललं जातं तो भरत जाधव. मराठीमधला सर्वात मंडळी जास्त पैसे घेणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. आपल्या एकूण अभिनयाने प्रेक्षक वर्गाला कायम हसवत ठेवणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. आणि सही रे सही, ऑल द बेस्ट या नाटकांचे अगदी विक्रमी प्रयोग करून आजवर 100च्या आसपास चित्रपटात काम करून देखील साध्या पद्धतीने राहणारा हा आपला मंडळी भरत जाधव. आज आपण याच भरत जाधवांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यानं मराठी सिनेमा, नाटक, स्टेज सगळीकडेच धुमाकूळ घातला. तेव्हा व्हिडिओ मंडळी त्यासाठी हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहायचा आहे. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय मंडळी विशेष भारी. मंडळी, साधारण 20-25 वर्षापूर्वी मराठी सिनेमा एका ठराविक साच्यात अडकला होता. हिंदी सिनेमांनी बॉलिवूडच्या अगदी नावाखाली मराठी सिनेमांना मागे टाकलं होतं. त्या काळी मराठीत वेगळ्या कथा येत नव्हत्या, त्यामुळे मराठी प्रेक्षक अगदी हिंदी सिनेमाकडे वळला होता. मात्र भरत जाधव नावाचा एक अभिनेता मराठी सिनेमात आला आणि त्याने मराठी सिनेमात अशी काही जान फुंकली ना, की आजही मंडळी त्याचा एक प्रभाव हा कायम आहे. भरत यांचा जन्म मुंबईचा असला तरी ते मूळचे कोल्हापूरचे. वडील गणपत जाधव 1948 मध्ये कामासाठी मुंबईत आले. छोटी मोठी कामं करत त्यांनी ड्रायव्हिंग शिकलं आणि भाड्याची टॅक्सी ते चालवू लागले. भरत अभिमानाने सांगतो की या टॅक्सीनेच मला घडवलं, माझ्या संस्कार निर्माण केले. अगदी मंडळी, भरतचं जर बालपण पाहिलं तर लालबाग परळ येथील राजाराम स्टुडिओ त्यांचं ते बालपण गेलं होतं. ते चाळीत तिथं ते राहायचे. तिथे दर 1-2 महिन्यांनी मंडळी एक व्यक्ती यायची. चाळीतील सर्वजण त्यांना मान द्यायचे. ज्यावेळी भरतला त्या व्यक्तीबद्दल जास्त माहित नव्हतं, पण त्यांचा रुबाब पाहून त्याला असं वाटायचं की हे चाळीचे मालक आहेत. मात्र कलाकार झाल्यावर त्यांना कळलं की ती व्यक्ती म्हणजे व्ही शांताराम. अगदी एवढा मोठा माणूस आपल्या चाळीचा मालक, याचं त्यांना खूप अप्रूप वाटायचं. भरतला मंडळी 2 भाऊ आहेत. घरची परिस्थिती अगदी हलाखीची होती, पण आई वडिलांनी कधी मुलांना ती जाणवू दिली नाही. जाधव भावंड ही मोठी झाल्यावर तिघांनी मिळून वडिलांना स्वतःची टॅक्सी घेऊन दिली. त्यावेळी भरतचा भाऊ मोठा हा शिकवण्या घ्यायचा, तर भरतही छोटी मोठी कामं करायचा आणि दुसरा भाऊ ही अगदी मिळेल ते त्यावेळी तिथं काम करायचा. भरतला टॅक्सीबद्दल आजही खूप जिव्हाळा आहे. तो अनेकदा टॅक्सीनेच प्रवास करतो आणि ड्रायव्हरशी मुद्दाम तो बोलत असतो. तो सांगतो की मी आज जे काही आहे ते अगदी शाहीर साबळे यांच्यामुळे. 1985 मध्ये एक महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्याने पहिल्यांदा कार्यक्रम करायला सुरुवात केली. अगदी तिथेच भरत मधला कलाकार घडला आणि विनोदाचा अचूक टायमिंग तिथेच शिकायला त्याला मिळालं. तिथेच केदार शिंदे, अंकुश चौधरी, अरुण कदम, संतोष पवार यांच्यासारखे जीवाभावाचे मित्र भेटले. शाहीर साबळे हे केदार शिंदेचे मंडळी आजोबा. शाहीर साबळेंचा स्वतःवर मोठा प्रभाव असल्याचं भरत सांगतो. भरतने त्यावेळी फक्त अगदी दूरदर्शनवर दिसण्यासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि शाहीर साबळेंच्या समूहात जॉईन झाला होता. विशेष म्हणजे त्यावेळी भरतला नृत्यही येत नव्हते. तसा भरत जाधव संजय दत्तच्या वास्तवमध्येही होता बरं का. 1999 साली आलेला वास्तव हा हिंदीतला बिग बजेट सिनेमा. त्यात मराठी टच असल्याने भरत जाधव ही छोट्या अगदी भूमिकेत होता आणि सुरुवातीला छोटे मोठे रोल करून सगळं काही घर त्याचं चालवणारा भरत नाटकातूनही काम करत असे. अगदी केदार शिंदे तो एकाच कॉलेजमध्ये असल्याने आणि त्यांनी त्यावेळी अनेक नाटकात काम केलं होतं. मात्र तेव्हाही स्ट्रगल कमी नव्हता. अगदी वास्तव नंतर महेश कोठारेंचा खतरनाक, महेश मांजरेकरांचा प्राण जाय पर शान न जाय सारखे सिनेमे त्यांनी केले. पण अगदी अगबाई अरेच्या मधल्या त्याच्या आयटम सॉन्ग मधला त्याचा वावर प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. केदार शिंदेचा हा सिनेमा होता. मंडळी, भरत जाधव हे असं रसायन आहे की ते ज्या फिल्म मध्ये असेल तिथे ते जादूच करतं. अगबाई अरेच्या नंतर त्यांचा बहुचर्चित सिनेमा आला पछाडलेला. या सिनेमात भरतने असा काही दंगा घातला की बासच. अख्खा सिनेमा त्यांनी पेलला होता. वाड्यातली ती 4 भूतं त्याच्या अंगात येतात आणि तेव्हा त्यांनी केलेला अभिनय हा कमालच होता. अगदी हॉरर कॉमेडी प्रकारातला हा सिनेमा अगदी बऱ्याच वर्षांनी आल्याने प्रेक्षक पुन्हा त्यावेळी थिएटरकडे वळले होते. भरतची मुख्य भूमिका पाहून लोकांनी टाळ्यांनी शिट्ट्यांनी त्यावेळी दाद दिली होती. अगदी पछाडलेला गाजला, संवाद गाजले, भरत जाधव गाजले. यानंतर आला मराठीतला अगदी मंडळी ऑल टाइम फेवरेट सिनेमा, तो म्हणजे होता जत्रा. आता मंडळी, या सिनेमाने असा काही दंगा घातला की आजही पब्लिक यातले डायलॉग बोलत असतं. भाड्या, कानोळे, भाड्याचं बोला, तुमच्या ताब्या, आमच्या राजूत आहे, मला 4 लोक ओळखतात, फक्त 4च, आम्ही 6. हे सगळे डायलॉग आजही ताजेतवाने वाटतात. भरत जाधवची बोलण्याची पद्धत आणि त्यातला मंडळी एक विनोद, यामुळे ते घराघरात त्यावेळी पोहोचले होते. खबरदार मध्ये पत्रकार म्हणूनही त्यांनी जबरदस्त काम केलं. यानंतर चित्रपटाची त्यांच्याकडे रांगच लागली. मोठे बॅनर त्यांना साईन करत होते. केदार शिंदेही त्यांना घेऊन सिनेमे बनवत होते. अगदी महेश कोठारेंनी असं म्हटलं होतं की लक्ष्मीकांत बेर्डे गेल्यावर मराठीतला कॉमेडी अभिनेता म्हणजे भरत जाधव. त्यामुळे जबरदस्त अगदी किंवा बकुळा नामदेव घोटाळे सारखे सिनेमे मंडळी त्यांनी केले. बकुळा नामदेव घोटाळे मधला सरपंच घोटाळे लोकांच्या मनात बसला. पुढे गलगले निघाले, शिक्षणाच्या आईचा घो, वन रूम किचन, सरीवर सरी, मुक्काम पोस्ट लंडन, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे असे अनेक सिनेमे त्यांनी केले. मंडळी, भरत जाधव यांच्या सिनेमाबद्दल बरंच बोलता येईल. मात्र मराठी सिनेमा चित्रपटसृष्टीतलं त्यांचं योगदान हे मंडळी खूपच अमूल्य आहे. एकेकाळी मराठी सिनेमा पाहायला लोक थिएटरमध्ये कसलेच येत नव्हते, तेव्हा भरत
जाधवांसारखा अभिनेता मोठ्या पडद्यावर आला आणि लोकांना सिनेमाकडे खेचून आणलं. बरं, फक्त सिनेमेच नाही तर सही रे सही हे नाटक आजही सगळ्यात जास्त त्यांचं गाजलेलं नाटक आहे. ऑल द बेस्ट आणि सही रे सही हे अगदी 8,000हून अधिक प्रयोग यांचे झालेले आहेत. आणि सही रे सहीला तर एका वर्षात 556 प्रयोगांची नोंद ही गिनीज बुक वर्ल्डमध्ये त्यावेळी रेकॉर्ड झाली होती. आणि आजही ते नाटक हाऊसफुल असतं. अगदी ऑल द बेस्ट या नाटकामुळे तसं संपूर्ण महाराष्ट्रात ते प्रसिद्ध झाले होते. आता या नाटकात त्यांच्यासोबत मंडळी अंकुश चौधरी, संजय नार्वेकर होते. याचे 3,000हून अधिक प्रयोग झालेले आहेत. यासोबत जत्रांमधलं त्यांचं कोंबडी पळाली हे गाणं सुद्धा सुपरहिट ठरलं. आजही ते लागलं की पब्लिक नाचायला लागतं. चित्रपटात मंडळी स्ट्रगल केलेल्या भरत जाधव यांनी 2013 मध्ये स्वतःचं भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड सुरू केलं. त्यावेळी राज ठाकरे, महेश मांजरेकर, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे यांच्यासारखे दिग्गज त्यावेळी उपस्थित होते. अगदी कॉमेडी हा प्रकार अक्षय सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अजरामर केला. त्यानंतर प्रेक्षकांना कॉमेडी हवी होती आणि ती भरत जाधवने दिली. हिंदी ऑफर्स असूनही भरतने मराठीलाच प्राधान्य दिलं आणि मंडळी भरत हा पहिला मराठी अभिनेता ज्याच्याकडे स्वतःची व्हॅनिटी व्हॅन आहे. मंडळी ज्यावेळी भरत जाधव जेव्हा सही रे सहीमध्ये 4 कॅरेक्टर एका स्टेजवर करतो ना, तेव्हा पब्लिक मात्र टाळ्या शिट्ट्या वाजवतं. आणि एवढंच नाही तर भरत जाधव यांचा कुठलाही सिनेमा आजही टीव्हीवर लागला तरी माणूस हा जागचा उठत नाही. त्याचा पछाडलेला मधला रोल खतरनाकच होता. नुकताच त्याचा आत्ता थांबायचं नाही हा नवा कोरा मराठी सिनेमा रिलीज झाला आणि तोही चांगला चाललाय. भरत जाधव आजही साधेपणाने राहतो. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग प्रचंड आहे. मराठी सिनेमा त्यांचं योगदान दगडावर कोरून ठेवावं असंच आहे. बाकी मंडळी भरत जाधव यांच्या या एकूण प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून जरूर सांगा. त्यांचे डायलॉग, त्यांची गाणी, त्यांचे सिनेमे कमेंट करून जरूर सांगा. तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला मंडळी अजिबात विसरू नका. धन्यवाद.